परिषद खासदार त्यांचे 3-3, 4-4 आमदार त्यांचे, हे सगळं जर आपण आज पाहिलं तर आज त्यांचा एकही आमदार नाही. जे जयंत पाटील पण विधान परिषदचे आमदार होते ते पण मागच्या वेळेला होऊ शकलेले नाही आहेत. जिल्हा परिषद पण नाही आहे, सगळंच नाही आहे. आणि त्यामुळे कदाचित त्यांना काय वाटत असेल की आम्ही पुढे चाललोय, कसं बदनाम करावं, पण हरकत नाही आहे. आम्ही याला सामोरं जायला तयार. त्यांनी सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेचं पण नाव दिलंय. तरी तुम्हाला बहुतेक असं वाटतंय का ही जी प्रकरणं बाहेर त्यात काय पालकमंत्र्यासाठी आग्रह राहणं का चुकीचं आहे का? असे प्रकार बाहेर काढून शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय का? अशाने ताकद कमी होत नाही. कारण ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं त्या जनतेला माहिती आहे की आपला आमदार, आपला माणूस कसा आहे, काय, हे माझ्या मतदारसंघात जिल्ह्यातील, पुऱ्या जिल्ह्यातील, मतदारसंघ सोडाच पण पुऱ्या जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की भरत शेठ काय चीज आहे आणि काय नाही. ते लक्षात आलं का? चुकीचं केलं नाही आणि करणार पण नाही. मोठा आरोप केलाय भरत शेठ हे चीटर आमदार आहेत, जनतेची सातत्यानं फसवणूक करतात आणि सुनील तटकरे तसेच अनिकेत तटकरे तेच सांगतायत. चिटर जर असतो आम्ही तर लोकांनी आम्हाला 8 वेळेला निवडून दिलं नसतं. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य टू आमदार, तुम्ही जरा लेखाजोखा करा. मतदारसंघामध्ये माझ्या एखादा चौकशी करा. तुम्ही एवढे पत्रकार आहात, मीडियावाले आहात, सगळे आहात, जरा विचारा ना. तुमचे आहेत ना साखळी, त्यांना बाबा भरत शेठ कसा आहे, काय आहे, कसा वागतो, काय करतो, लोकांच्या डोळ्यात खुपतंय. सकाळी रोज आमचा 8 वाजता दरबार चालू होतो, तो रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही लोकांना भेटत असतो. तुम्हाला पण वाटतं की या आरोपांच्या मागे तटकरेंचा हात आहे? नाही, तटकरेंचा आहे किंवा आणि कोणाचा आहे हे मी आता तुम्हाला नाही सांगू शकत. आम्ही पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणावरती आरोप करणं आम्हालाही नाही पटत. परंतु जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला व्यवस्थित उघड करून सांगू. पण भरत शेठ, याला जोडून मी एक विचारतो. महेंद्र दळवी यांनी एक व्हिडिओ दाखवला जो लोकसभेचा होता, जेव्हा खासदार सुनील तटकरे जिंकले होते आणि तेव्हा त्यांनी तो व्हिडिओ बनवला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो माझा व्हिडिओ आहे तो फक्त आणि फक्त सुनील तटकरेंकडेच आहे. म्हणजे तुम्ही यावरून विचार करा की तो व्हिडिओ नेमका कोणी पुरवला असेल किंवा काय. ते आता मी नाही सांगू शकत. तटकरे आणि आमचे दळवी यांचं पहिलं शक्य होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यावेळेला त्यांनी काढला असेल. पण आमचा काय प्रश्न होता, आम्ही तत्वानी चालणारी मंडळी आहोत. आम्हाला ज्या वेळेला आदेश आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेला, की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बनवायचं, त्याकरता आपापल्या जिल्ह्यातल्या खासदारकीच्या सीट ह्या निवडून यायला पाहिजेत आणि म्हणून आम्ही आमचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना निवडून दिलं. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतो. करावं लागेल तर असे काही व्हिडिओ तुमच्याकडून सुद्धा बाहेर येणार आहेत का भविष्यात? आम्ही असे चुकीचे नाही करत. काय आम्ही मर्द आहोत, मर्दाची अवलाद असे नाही करत. जे गांडू लोक आहेत ते असे करणार. लक्षात आलं का? हे मर्द आम्ही शिवाजी महाराजांचे मावळ्यात आणि बाळासाहेबांचे खांदे समर्थ आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही जर गांडू असतो तर तुम्हाला आम्ही असे 40 आमदार घेऊन सत्ता पलटी नसती केली. आम्ही मर्द होतो म्हणून केली. लक्षात ठेवा. बरं, तुम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहात या सगळ्याची तक्रार करण्यासाठी? नाही, सगळे प्रकार हे बघा, आम्ही त्यांना कल्पना देऊ, पण एवढं सिरियसनेस घेणं मला तरी काय वाटत नाही. पण माझी पद्धत आहे, ज्याला कर नाही त्याला डर नाही. ज्याला आपण काय केलं नाही तर घाबरायचं काय कारण नाही. त्यांनी कुठलीही चौकशी लावावी, काही करावं. लक्षात आलं का? पण आता काही लोक हतबल झालेले आहेत आणि जे हतबल होतात ना तेच असे प्रकार करायच्या मागे लागलेत. आज दानवेची काय अवस्था आहे, ना घरका ना घाटका अशी त्याची अवस्था झालेली आहे. म्हणून त्याच्यावरती आता जो काही त्याने 8 दिवसात खुलासा नाही केला तर त्याच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा आमचा महेंद्र दळवीने तयार केलेला आहे. आता आम्हाला पण तो विचार करावा लागेल की नेमकी यातली वस्तूची परिस्थिती त्यांनी खुलेआम सांगावं. काय त्या चित्रलेखांनी हे काय जे काय वस्तूची त्यांनी ओपन करून तुम्हाला सांगावं. ते कागद दाखवले, ते फडकवलं. थोडी तरी काहीतरी माणसाने जनाची नाही मनाची तरी ठेवायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही त्यांच्या कुठल्याही याला सामोरं जायला तयार आहोत. तुम्ही म्हणतात सुनील तटकरेंचं नाव मी घेतले, परंतु महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवे असतील, त्यांनी थेट नावं घेतली तर तटकरेंनीच केलं. हे बघ, काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पावलं टाकून चालायला लागतात. लक्षात आलं का? आम्ही तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत आम्ही खात्री करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्यावरती आरोप प्रत्यारोप करणार नाही. लक्षात ठेवा.
त्यांनी केलंय, ह्यांनी केलंय का आणि कोणी केलंय, शेवटी ईश्वरवरती आहे, तो कोणाला सोडत नसतो. इथंच करा आणि इथंच भरा, लांब जायची आता आवश्यकता नाही आहे. जर आम्ही काय चूक केली तर त्याचं पत्ता आम्ही भोगू, पण जाणून बुजून कोण जर चुकून चूक झाली सुधारता येते, जाणून बुजून करणाऱ्याला काय हे नसतं. म्हणून तुम्हाला सांगतो. रायगडमध्ये रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली असं म्हणावं. हा रायगडमध्ये रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली आहे. नाही, रक्तरंजित अजून नाही, फक्त भावना दुखवण्याचं काम चालू आहे. रक्तरंजित नाही आम्ही म्हणणार तसं. सर, महायुतीकडून बैठक झाली, त्याच्यामध्ये आता महायुतीचा धर्म पाळला जाईल. येणाऱ्या प्रत्येक निवडणुका असतील, मुंबई असेल, 29 महापालिका असतील, सर्वांमध्ये महायुती असणार आहे असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय. भाजपाच्या नेत्यांनी म्हटलंय आणि आमच्या नेत्यांनी पण सांगितलंय परवाच्या आमच्या बैठकीमध्ये की आपण महायुती म्हणून लढायचं आहे आणि त्याप्रमाणे प्रक्रियेला सुरुवात झाली. मला मग मन मारून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील का? तुम्ही आता म्हणाल की भावना दुखावण्याचा प्रकार होतोय. मग निवडणूक महानगरपालिकेमध्ये आमचा काही प्रश्न येत नाही, बाकीच्या भावना कोण दुखावतं? त्या बघू ना आपण. कारण ज्या रायगडमध्ये नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस तटकरेंनी थेट उभाटाची हातमिळवणी करत शिवसेनेविरुद्ध शड्डू ठोकला होता. हे बघा, मी मगाशी सांगितलेलं आहे, आम्ही त्यावेळेला युतीचा धर्म पाळला, ज्यांनी नाही पाळला त्याची पुतना भोगल. मी मगाशी सांगितलं ना, तो कोणी का असं ना, आम्ही नावाचा उल्लेख करत नाही. समजण्यावाले को इशारा कापी, एवढं समजून जायचं. जास्त आता खोला शिरू नका. ठीक आहे, ओके, थँक्यू. आता कशाला तू दोन्हीकडे नाहीस का? तर मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलेलं या सगळ्या संदर्भामध्ये. चित्रलेखा पाटील यांनी जो व्हिडिओ समोर आणला त्या व्हिडिओ संदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. सोबतच अंबादास दानवे यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. चित्रलेखा पाटील यांनी जे आरोप केलेत ते आरोप चुकीचे आहेत, खोटे आहेत असं भरत गोगावले म्हणतायत. आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत, मात्र तरी सुद्धा आपण चौकशीला सामोरं जायला तयार आहोत असं सुद्धा गोगावलेंनी स्पष्ट केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.